श्री स्वामी समर्थ. उद्या रंगपंचमी आहे. बऱ्याच ठिकाणी रंगपंचमी साजरी केली जाते. पण रंगपंचमीचं नक्की महत्त्व काय आहे आणि रंगपंचमीच्या दिवशी घरामध्ये सुख समृद्धी आणण्यापूर्वी आर्थिक लाभ होण्यासाठी अगदी साधे सोपे काही उपाय करायचे आहेत. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. काही गोष्टी महिलांनो तुम्ही तुमच्या घरात जर उद्याच्या दिवशी केल्या तर त्याचा 100% तुम्हाला लाभ होईल. सगळ्यात पहिले मी तुम्हाला रंगपंचमीबद्दल अगदी छोटीशी माहिती आहे तर ती सांगते. बघा, होळीला लागूनच येणारा सण रंगपंचमी असतो. म्हणजे होळी झाली की 5 दिवसांनी रंगपंचमी असते. रंगपंचमी हा रंगांचा सण असतो, आनंदाचा सण असतो, उत्साहाचा सण असतो. आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कधी धुलीवंदनला आपण रंग खेळत असतो किंवा रंगपंचमीला सुद्धा रंग वगैरे आपण खेळत असतो. पिचकारीने रंगाचं पाणी आपण उडवत असतो. एकमेकांच्या तोंडाला आपण रंग लावत असतो आणि बघा बऱ्याच ठिकाणी अगदी आनंदाने साजरी केली जाते. धुलीवंदनपेक्षा रंगपंचमीला रंग जे आहेत तर ते खेळले जातात. आमच्या इथे सुद्धा अगदी उत्साहाने सगळे लोक रंगपंचमी साजरी करत असतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्या लोकांपर्यंत सगळेजण रंगपंचमी साजरी करतात. तर रंगपंचमी या सणाला धार्मिक महत्त्वसुद्धा असल्यामुळे तो दिवस जो आहे तो आपल्याला म्हणजे महत्त्व देऊन तो साजरा करायचा आहे. सगळ्यात पहिले या दिवशी राधाकृष्ण जे आहेत तर तुमच्या घरामध्ये बघा बालकृष्णाची मूर्ती असेल, आपल्या स्वामींची मूर्ती असेल, गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना अगदी थोडं थोडं रंग तुम्हाला लावायचा आहे. कारण हा आनंदाचा क्षण असतो. आपण उत्साहामध्ये असतो. प्रत्येक क्षणाला बघा आपण पूजा वगैरे करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशीसुद्धा तुम्हाला बालकृष्ण, गणपती बाप्पा, आपल्या स्वामींच्या मूर्तीला तुम्हाला फोटोला अगदी थोडासा रंग तुम्हाला लावायचा आहे. आणि बघा लहान मुलांनीसुद्धा या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे. पण ते मी तुम्हाला पुढे सांगते की आपल्याला कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर रंग लावल्यामुळे आणि देवांना पण रंग लावल्यामुळे आदरपूर्वक आपल्याला भावना जी आहे तर ती आपली व्यक्त होत असते. आणि मनापासून प्रत्येक देवाचं तुम्ही स्मरण करा. कारण काय आहे, आपण काय करतो, देवाला फक्त दुःख सांगतो की देवा मला ही अडचण आहे, ही समस्या आहे, ही दूर कर. पण आनंद आला की आपण बऱ्याचदा विसरतो. आपण देवासमोर ते व्यक्त करत नाही. म्हणून अशा उत्साहाच्या वेळेस पण आपण देवांसोबत सर्व उत्साह जो आहे तो तो साजरा केला पाहिजे. हे त्यामागचं कारण आहे. आता रंगपंचमीच्या दिवशी काही काळजी पण आपल्याला घ्यायची आहे. जसं की नैसर्गिक रंग आपण वापरले पाहिजेत. कारण जे केमिकल ज्या रंगामध्ये असतं तर त्यामुळे डोळ्यांना, स्किनला त्रास होतो, त्वचा खराब होण्याची शक्यता असते. आणि प्लीज विनंती करून या गोष्टीची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. नैसर्गिक रंग वापरा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बघा हर्बल ऑर्गॅनिक रंग वापरता येतात तर ते तुम्ही वापरा. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा बघा, अगदी कडक उन्हाळा आता लागलेला आहे. अगदी मे महिन्यासारखं उन्हाळा आहे. तर त्यामुळे आपल्याला पाणीसुद्धा वाचवायचं आहे. बऱ्याच ठिकाणी खूप पाण्याची नासाडी केली जाते आणि खूप ठिकाणी असं आहे की अक्षरशः आठवड्यातून एकदाच पिण्याचं पाणी जे आहे तर ते मिळत असतं. म्हणजे लोकांना प्यायलासुद्धा पाणी नसतं. खूप दूरवरून पाणी आणावं लागतं. आणि ही गोष्ट आहे बऱ्याचशा, म्हणजे आमच्या गावाकडे पण जर आम्ही गेलो ना तर हे असं खूप काही बघायला मिळतं आपल्याला. पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो. आपल्या शहरात पण पाण्याचा उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम होतो. त्या लोकांना तर 12 महिने पाण्याचा प्रॉब्लेम आहे. त्याला फेस करावं लागतं. आपण काय करतो, बिल्डिंगचं पाणी संपलं की टँकर वगैरे मागवतो, पाण्याचा टँकर मागवतो. पण तिथे तसेच सोय नसते. तर त्यामुळे या काही छोट्या गोष्टी आहेत पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. आता काही मी तुम्हाला उपाय सांगते. जसं रंगपंचमीच्या दिवशी आपल्या मनामध्ये काही इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रंगपंचमीच्या शुभमुहूर्तावर श्रीकृष्ण, त्यानंतर श्रीराम आणि विष्णू यांना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. पिवळा रंग जो आहे तो त्यांना अर्पण करायचा आहे. कारण बघा विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय असतो आणि तो अर्पण केल्यामुळे देवता जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत असते. म्हणून कुठलीही मनामध्ये क कोणतीही इच्छा असू दे, कठीणातील कठीण इच्छा असू दे, तर ती तुम्हाला जसं सांगितलं श्रीकृष्ण, त्यानंतर श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्यापैकी तुमच्या देवाऱ्यामध्ये जी मूर्ती असेल ना, त्यांना तुम्हाला पिवळा रंग जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. मग तुम्ही पिवळी हळद जरी अर्पण केली तरीसुद्धा चालेल. यानंतर बघा आपल्या जेवणामध्ये बऱ्याचशा गोष्टींमुळे नकारात्मकता ऊर्जा जी आहे तर ती तयार होत असते, येत असते.
आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःमध्ये सुद्धा कधी-कधी नकारात्मक ऊर्जेचा संचार इतक्या जास्त प्रमाणात होऊन जातो, की आपण सुद्धा कष्ट करतो तरी आपल्याला यश मिळत नाही. सतत आपण अडचणींमध्ये अडकत असतो. त्यानंतर आपण नेहमी उदास असतो. कितीही आजूबाजूचं वातावरण आनंदाचं असलं तरी आपण त्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. हा तुमचा दोष नसतो. तुमच्यावर या नकारात्मक गोष्टींचा परिणाम झालेला असतो. तर त्यामुळे या गोष्टी घडत असतात. तर म्हणून उद्या रंगपंचमीच्या दिवशी तुम्हाला जीवनातील नकारात्मकता जी आहे तर ती दूर करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल जे आहे, आपण पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करू शकत नाही. त्यामुळे मी नेहमी सांगते गंगाजलची एक छोटी बाटली तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे. प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब गंगाजल टाकायचं आहे. जमल्यास तुम्ही गोमूत्र टाका आणि त्याच्याने तुम्हाला अंघोळ जी आहे तर ती करायची आहे. ठीक आहे. यानंतर या दिवशी शिव-पार्वतीची पूजा करून म्हणजे मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवांच्या शिवलिंगावर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे. तर यामुळे हळूहळू तुमच्या जीवनातल्या ज्या काही समस्या, अडचणी आहेत, नकारात्मक ऊर्जा जी आहे, तर ती दूर व्हायला लागते आणि मग तुम्ही ज्या गोष्टी करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळायला लागतं. तर बघा, रंगपंचमी जरी हा रंगांचा फक्त सण असला तरी त्या दिवसाचं काहीतरी महत्त्व आहे. मला सांगायचं एवढंच आहे, की आपण आपल्या उत्साहामध्ये आपले देव जे असतात, आपले जे कुलदैवत असतात, कुलदेवी असतात, त्यांनासुद्धा आपल्याला समाविष्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला फक्त दुःख त्यांना सांगायचं नाही. आपल्या आयुष्यामध्ये जे आनंदाचे क्षण असतात, ते सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला घालवायचे असतात. कारण काय आहे, फक्त आपण दुःख सांगतो, सुखाच्या वेळी आपण विसरून जातो. आपल्याला नेहमी जर असं वाटत असेल, की माझ्या देवी आईने, माझ्या कुलदेवतेने नेहमी माझ्या पाठीशी उभं राहावं, असं जर आपल्याला वाटत असेल, तर रोज तुम्हाला थोडे-थोडे का होईना त्यांची सेवा करायची आहे. अमुक एक दिवशी काही उपाय जे असतात, काही सेवा जी आहे, तर ती करायची असते, की जेणेकरून मग आपल्याला म्हणायची वेळ येत नाही, की मग माझ्यावर अशी वेळ का आली? आपण आहे ना, बऱ्याचदा काही गोष्टी ज्या आहेत त्या करायला कंटाळा करतो किंवा विसरून जातो. पण असं न करता जर अमुक एक दिवशी सोपे-सोपे तुम्हाला जमतील तेवढे तुम्ही उपाय केले, नामस्मरण केलं, तर त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो. तर बघा, उद्या रंगपंचमीच्या दिवशी हे सगळे सांगितलेले छोटे उपाय तुम्ही कराल, अशी मी अपेक्षा करते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.